नमस्कार. आपण आज गोव्यातील इकडे तोरसे गावात आहोत आणि इथे तोरसे गावामध्ये जे आता महामार्गाच्या शेजारी मंदिर आहे श्रीदेव रवळनाथाचं आणि माऊलीचं, तर त्या माऊलीच्या मंदिराचं वैशिष्ट्य इथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात दर्शनासाठी. इथल्या गावचे जे बाहेरगावी कामानिमित्त गेलेले जे गावातले ग्रामस्थ आहेत, तर ते दरवर्षी देवाच्या दर्शनासाठी येतात आणि इथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात. वर्धापननिमित्त श्रावणानिमित्त इथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतात. तर इथे आपण पाहू शकता की तुळशी वृंदावन जे आहे ते फार मोठं आहे. म्हणजे असं ठराविक ठिकाणीच बघायला मिळतं. जी जुनी मंदिरं आहेत गोव्यातील किंवा कोकणातील जी जुनी मंदिरं आहेत, तर त्या ठिकाणीच जी मोठी जी तुळशी वृंदावनं आहेत, जे दीपस्तंभ आहेत, तर दीपमाळ स्तंभ आहेत, तर ते इथेच कोकणातच जास्त बघायला मिळतात. इतर ठिकाणी आहेत मात्र त्यांची संख्या कमी आहे. तर हे वैशिष्ट्य कोकणातील मंदिरांचं म्हणावं लागेल. कोकणातील मंदिरं अगदी म्हणजे बघितल्या म्हणजे मन प्रसन्न होतं. तर कोकणात तुम्ही कधी आलात तर इथल्या मंदिरांना, गोव्यातल्या मंदिरांना निश्चितच भेटी द्या, तुम्हाला प्रसन्न वाटेल. धन्यवाद. नमस्कार काका, तुमचं नाव कसं? आपलं नाव नामदेव शेट्टी. आम्ही तोरच्या गावाचे रहिवासी असो. आम्ही मानकरी परब नाईक शेट्टी असे मानकरी, तांडेल असे मानकरी असो. आम्ही माऊली, वेतोबा, रवानाथ, लिंग, भगवती अशी आमची ही मंदिरं आहे. असे आमचे कार्यक्रम मध्ये चालू असते. देवस्थानचे उत्सव कसे असतात? जात्रा, दसरो, काहीतरी श्रावण महिन्यात असे सण असतात ते. आणि ह्याच्या गावात एकूण टोटल मंदिरं किती असतात? मंदिरं टोटल 5 असतात. लोकसंख्या किती आहे गावची? लोकसंख्या पुष्कळ आहे, सांगता येणार नाही. दरवर्षी मग उत्सवासाठी गर्दी होता? तसं गाव मोठं आहे. उत्सवासाठी दरवर्षी गर्दी होता? हो, गर्दी हो. जात्रेला पुष्कळ गर्दी होता. पहिल्यांदा जात्रा ही होता माऊलीची आमची. नंतर त्या मंदिर माऊलीचं आहे ना आता तिकडे? आता तिकडे आहे तर माऊलीचा, वेतोबा, रवानाथ, लिंग, भगवती अशी 5 मंदिरं आहेत. 500 वर्षाची अगोदरची आहेत. ती काय हे नाही. ओके, थँक्यू. देवा. इकडे श्री वेताळ देवाचं मंदिर आहे. आणि कुठलं काका? भगवती लिंग आणि आणि वेताळ देवाचं देवस्थान आहे. हा जो ढोल आहे तो ढोल म्हणजे कशासाठी ठेवला आहे तो? सकाळी संध्याकाळी नौबत करायची. नौबत म्हणजे अजूनही केली जाते.
दररोज दररोज. कोण करतं मग ते? ते हरिजन. हरिजन करतात. ओके. मग किती वाजता वगैरे सकाळ संध्याकाळ टाईम? नंतर म्हणजे किती टायमिंग कसं असतं ते? सकाळी 7 टक्क्यात करता येतात. 7 आणि दुपारी? दुपारी संध्याकाळी 6:30च्या नंतर. किती वेळ वाजवतात? 2 टाईम. 2 टाईम वाजवतात. बरं बरं. अशी पूर्वांपार प्रथा जी आहे, परंपरा आहे, ती गावाने जपलेली आहे, देवस्थान कमिटीने जपलेली आहे. अशा प्रकारे हे मंदिर तुम्ही पाहू शकता. श्रीदेव रवळनाथाचं आहे मंदिर. आणि हा परिसर, तिथे मुंबई गोवा महामार्ग जो आहे, तोरसे इथे आपण आहोत. तोरसे गाव आहे इथे. हे महामार्गावरच हे मंदिर तुम्हाला दिसेल. अगदी छान मंदिर आहे हे. हा जो मार्ग आहे तो इकडे मुंबई महामार्ग आहे, मुंबई गोवा महामार्ग. हा मुंबई गोवा महामार्ग आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला काकांनी माहिती छान दिलेली आहे आणि फार बरं वाटलं इथे मंदिरात येऊन. अशा प्रकारे आहे हे मंदिर. इकडे माऊलीचं मंदिर आहे पलीकडे. नंतर तिकडे पाऊस पडल्यामुळे आपण गेलेलो नाही आहे. थोड्या वेळातच जाऊ आपण. हा पिंपळाचा वृक्ष आहे. इथे श्रीदेवी माऊली मंदिराच्या जवळच आहे. अत्यंत निसर्गाच्या सानिध्यात असं छान वाटतं इथे. इकडे निसर्ग सौंदर्य आणि हे निसर्गाच्या सानिध्यात मंदिर आहे श्रीदेवी माऊलीचं. आपण आता मंदिरात जाऊया. श्रीदेवी माऊलीचं मंदिर, श्री माऊलीची मूर्ती. दर्शन झाल्याने मन प्रसन्न झालं. काका नमस्कार. नमस्कार. नाव कसं तुमचं? उत्तम दत्ताराम परब, तोरसे परबाड. हां हां. ते तोरशाच्या देवस्थानाचे आम्ही पहिले मानकरी. त्याप्रमाणे आपल्या देवस्थान पूर्वी परंपरेपासून चालता आणि हे 2-3 वर्ष आम्ही चालू केलो. पुढचा चालू करून आज बाहेर तिरायला आलेलो आहात आणि चालू करून शकतो. पण पूर्वी परंपरेपासून आज जय आमचे माऊली येतोबा रवनाथ आणि लिंग भगवत पंचायतनाथ देवस्थान आहात. त्याचप्रमाणे आम्ही 3 मानकरी परब नाय शेती आहे. हे 3 मानकरी आपले पुढे जाऊन कार्यक्रम त्याशिवाय असे भाविक त्याचे सेवेकरी आहोत. त्याचप्रमाणे आपलं वार्षिक पद्धतीप्रमाणे आम्ही हे चालू केला. आणि उत्सव देवळाजवळ रोड लाईनिंग आज हायवेजवळच देवळा कार्यक्रम जे चालू प्रमाणे आपलं चालू आहे. त्याचप्रमाणे आज हा देवस्थान वर्षाचा पूर्वी परंपरेपासून चालतात. त्याचप्रमाणे आम्ही नवीन अंधाराखाती देवस्थान चालू केला 2 वर्ष झाली. त्याचप्रमाणे आज त्या देवस्थान आज तिराय लागला देवस्थान चालू आहे. त्याचप्रमाणे सगळी 12 पंचायतान तोरशाची प्रमुख पंचायतान माऊली, दुसरं मान आपलं येतोबा, तिसरं रवळनाथ. त्याचप्रमाणे लिंग भगवत असे तरी नाथ कार्यक्रम चालू असतात. वर्षी नवरत्न चालू आहे. त्याचप्रमाणे दसरं चालू असतात. त्याचप्रमाणे आम्ही चालू ठेवलेला आहोत. त्याचप्रमाणे आज काय तरी आज अडचणी असले तरी आज काय ते आम्ही बाहेर लावून देतो. त्याचप्रमाणे हे कार्यक्रम चालू आहे. इतक्या माझे 4 शब्द सांगा सोबत दिला. ह्या ज्या 12 पंचायती ह्या असं ना देवस्थान 12 पंचायती देवस्थान यांच्या बाका जरा नावं सांगतात. 12 पंचायतन असं ते पंचायतन पहिली आमची मूळ देवता माऊली. 2 नंबर नाईक त्याचं ह्यो रहिवासी. त्याचप्रमाणे तो त्यांचा येतो बा. 3 नंबर रवळनाथ. 3 नंबर शेती आहे त्याचं ह्यो सेवेकरी मानकरी. त्याचप्रमाणे आपलं जोशी हा लिंग भगवतीची पूजा जोशाचा चालू आहे.
त्याचप्रमाणे हे असे कार्यक्रम 5 मानकरी आपले ह्याला जमान कार्यक्रम करून घेतलो. त्याचप्रमाणे ही 12 भाऊ आहे. येतो बा हां असं हे 12 पंचायतन पंचायतनाची पाषाण आहे ती. आणि हे इथे शेजारी माऊलीचं मंदिर. त्याचप्रमाणे आमचा कार्यक्रम चालू आहे. त्याचप्रमाणे देव आमच्या अंधार थोडे राहून आणणार ते देव आम्ही शोधतो. त्याचप्रमाणे हे आपलं बायलो तिराय लाडून देव शोधतो. अंधार थोडे राहले थोडे मेन ते राहून नाही. त्याचप्रमाणे आता तर देवस्थान आम्ही चालू करून शोधतो आता. बरं, थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. वेताळ मंदिर आहे. वेताळ मंदिर आहे. श्री वेताळ देवस्थान. वेताळ आणि बेताळ. बेताळ आणि वेताळ. फार छान मूर्त्या आहेत. हे भगवती मंदिर आहे. हे श्री भगवती मंदिर. श्री भगवती देवीचं मंदिर आहे हे. अशा प्रकारे भगवती देवीचं मंदिर आहे. आणि साईडला काका त्या मूर्त्या कसल्या आहेत? त्या मूर्त्या कसल्या आहेत त्या? बारीक बारीक लहान आहे. त्या 2 मूर्त्या कसल्या आहेत बाकीच्या छोट्या? काय माहिती नाही नावाबद्दल. हां, इथले परंपरागत जे देवस्थान आहेत ते पाषाण. हर हर महादेव. जय शिवशंभो. हे श्री शिवशंकराचं मंदिर आहे. गणपती पण आहे. हर हर महादेव. अशा प्रकारे तुम्ही पाहिलं तोरसे गावात जी मंदिरं आहेत ती अशा प्रकारे छान वाटतं आहे. निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिरं आहेत आणि महामार्गावरच आहे. म्हणजे तुम्हाला जास्त लांब जायची आवश्यकता नाही. कधी बघायला आलात तर तोरसे येथे ही मंदिरं आहेत. महामार्गावरच असल्यामुळे तुम्हाला तिथेच महामार्गाशेजारीच वाहन पार्क करून पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्क करून तुम्ही इथे मंदिरं पाहण्यासाठी येऊ शकता आणि एक छान अनुभव घेऊ शकता. मी शब्दात सांगू शकत नाही. जे मंदिरांचं पावित्र्य आहे ते प्रत्येकाने अनुभवावं एवढंच सांगतो. धन्यवाद.